इंडक्टन्स इन सिरीज अँड पॅरलल. ठीक आहे, इंडक्टन्स हा सिरीज मध्ये असेल आणि पॅरलल मध्ये असेल तर काय करायचं. जसं रेझिस्टन्स आपण सिरीज मध्ये लावलं काय करतो, ऍडअप करतो, बरोबर. तसंच जर इंडक्टर्स जे असतात, इंडक्टर्स म्हणजे असे कॉईल दिसतात, ठीक आहे, ह्या ज्या कॉईल असतात ना त्याच म्हणजे काय असतात, इंडक्टर्स असतात. तर हे इंडक्टर्स जर आपण काय केले, सिरीज मध्ये लावले तर काय होतं, सिरीज मध्ये लावल्यानंतर अख्खा इंडक्टन्स काय होतो, ऍडअप होतो. ठीक आहे, जसं रेझिस्टन्स सिरीज मध्ये लावल्यानंतर काय होतो, ऍडअप होतो ना, तसा इंडक्टन्स पण काय होतो, सिरीज मध्ये लावल्यानंतर ऍड होतो. म्हणजे इक्विव्हॅलंट जो इंडक्टन्स असणार तो काय येणार आहे, L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln. जितके नंबर ऑफ लावाल तितके काय करत जायचे, ऍडअप करत जायचे, सेम ऍज रेझिस्टन्स. ठीक आहे, पण ते जर कपॅसिटरच्या बाबतीत घेतलं, कपॅसिटर्स माहिती आहेत का सगळ्यांना, माहिती आहेत, तर कपॅसिटरच्या बाबतीत घेतलं तर कपॅसिटरच्या बाबतीत काय होतं, उलट होतं. कपॅसिटरच्या बाबतीत जे सिरीज मध्ये लावतो तर सिरीज मध्ये जे येतं ते इक्वेशन येतं कपॅसिटरचं 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 फॉर सिरीज. हे सिरीज कॉम्बिनेशन साठी असतं कपॅसिटर्स मध्ये. हे लक्षात ठेवायचं, रेझिस्टन्स आणि इंडक्टर्स हे सोबत सोबत सेम सेम असतं. पण त्यात जर कंडक्टर्स घेतलं तर कंडक्टर्स मध्ये सिरीज मध्ये लावल्यानंतर उलट होतं आणि पॅरलल मध्ये लावलं तर डायरेक्ट ऍडअप होतं. पॅरलल मध्ये C1 प्लस C2 प्लस C3 होतं पॅरलल मध्ये. कपॅसिटर्स साठी सांगते आम्ही. तर इंडक्टर्स ज्यावेळी आपण पॅरलल मध्ये लावतो त्यावेळी काय होतं, L इज इक्वल टू 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3 होतं अप टू 1/Ln. जितके लावाल तितके काय होतात, त्यांच्या रेसिप्रोकल्सची ऍडिशन घ्यायची फॉर पॅरलल साठी. समजलंय. इंडक्टर जर सिरीज मध्ये लावले तर ऍडअप करायचे, पॅरलल लावलं तर त्यांच्या काय करायची, त्यांच्या रेसिप्रोकल्सची ऍडिशन घ्यायची. ठीक आहे, तेच याच्या बाबतीत कॅपॅसिटरच्या बाबतीत उलट असतं. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅट्स मध्ये असेल कपॅसिटन्स, त्याच्या बाबतीत ते उलट होईल. रेझिस्टन्स आणि इंडक्टर्स यांचं सारखंच असतं. यांचं सिरीज मध्ये असेल तर डायरेक्ट ऍडअप होईल, पॅरलल मध्ये असेल तर रेसिप्रोकल्सची ऍडिशन. समजलंय का. ठीक, आता कन्सेप्ट काय, एनर्जी डेन्सिटी, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड ना, बरोबर. काय एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड मधली एनर्जी म्हणजे काय ते समजून घ्या. आता ज्यावेळी एखाद्या सिस्टीम मध्ये, एखाद्या सर्किट मध्ये करंट इन्क्रीज होत असतो, करंट इन्क्रीज होत असतं, फ्लक्स चेंजिंग असतो. त्या फ्लक्सला अपोज कोण करतं, इंड्युस्ड ईएमएफ अपोज करतो, बरोबर का. इंड्युस्ड ईएमएफ काय करतो, चेंजिंग फ्लक्सला अपोज करतो ना. एनर्जी कन्झर्वेशन काय होतात की बाबा जो चेंजिंग फ्लक्स असतो त्या चेंजिंग फ्लक्सला ईएमएफ काय करतो, अपोज करतो. ठीक आहे, जो त्याला प्रोड्यूस करतो त्यालाच तो अपोज करतो, बरोबर. मग अशा वेळी तर त्या अपोजिशनला आपल्याला काय करायचंय, परत थांबवायचंय ना. ठीक आहे, त्या अपोजिशनला ओव्हरकम करायचंय. तर ते ओव्हरकम करण्यासाठी सिस्टीमकडे काहीतरी एनर्जी पाहिजे, सर्किटकडे काहीतरी एनर्जी पाहिजे. आणि तीच एनर्जी काय असणार आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे का, कारण तो इंड्युस्ड ईएमएफ कोणाला अपोज करत असतो, फ्लक्सला अपोज करत असतो. तर फ्लक्स आपल्याला, त्या फ्लक्सला काय करायला लागणार आहे, ओव्हरकम करायला लागणार. त्या इंड्युस्ड ईएमएफला काय करायला लागणार आहे, ओव्हरकम करायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर फ्लक्स आपल्याला एस्टॅब्लिश करायचा आहे त्या सर्किटमध्ये. फ्लक्स एस्टॅब्लिश करायचा आहे. फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी सर्किटला काहीतरी एनर्जी लावावी लागेल. ठीक आहे, ती एनर्जी म्हणजे काय असणार आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. समजलंय का, नक्की समजलंय. तो जो फ्लक्स असेल त्या फ्लक्स चेंजिंगला कोण अपोज करतं, ईएमएफ अपोज करतो, बरं. इंड्युस्ड ईएमएफ अपोज करतो. आता त्या अपोजिशनला आपल्याला काय करायचंय, ओव्हरकम करायचंय ना. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागते, एनर्जी लागणार आहे. ठीक आहे, त्या फ्लक्सला काय लागणार, एनर्जी लागणार. आता त्याला अपोजिट करणार कोणतरी आहे ना, त्याला एस्टॅब्लिश करायचं त्याचा फ्लक्स इथे. ठीक आहे, म्हणजे ती एनर्जी कोणती असणार आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. तर आठवत असेल तुम्हाला, सेल्फ इंडक्टन्स मध्ये सेम टू सेम डेरिवेशन आपण घेतलं होतं. सेल्फ इंडक्टन्सचं डेरिवेशन मध्ये आठवत असेल तर W इज इक्वल टू आला होता हाफ LI². आठवतंय, हाफ LI². तर हीच तुमची जी असणार आहे एनर्जी, जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, हीच सेम टू सेम त्याची एनर्जी असणार आहे. मग त्यात काय काय केलं होतं इक्वेशन मध्ये, जो स्मॉल वर्क डन आहे तो स्मॉल वर्क डन असा लिहिला होता का, ईएमएफ इंटू DQ, बरोबर का. व्होल्टेज इंटू चार्ज V इंटू Q, बरोबर. म्हणजे DW इज इक्वल टू काय येईल, E, आणि याचं काय लिहू शकतो, I इंटू DT, बरोबर आहे. I इंटू DT. ईएमएफ च्या जागी असं लिहिलं होतं का, L DI बाय DT, बरोबर आहे का. L DI बाय DT. ईएमएफ च्या जागी काय लिहिलं, L DI बाय DT, बरोबर. I DT तसाच. हे झालं स्मॉल वर्क डन. मग कम्प्लीट वर्क डन काय येईल, इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केल्यानंतर टोटल वर्क डन इज इक्वल टू काय येईल,
एल डी आय बाय डीटी, डीटी डीटी कॅन्सल आउट होईल, म्हणजे राहील काय फक्त डीटी डीटी कॅन्सल आउट झाला, तर राहील काय फक्त एल आय डी आय राहिला. बरोबर, त्याचं काय करणार, इंटिग्रेशन करणार. झालं. मग काय असेल, एल कॉमन आला, एल कॉन्स्टंट बाहेर आला, राहील काय आय डी आय, म्हणजेच काय होईल एल आय स्क्वेअर बाय 2, आणि हेच असेल तुमचं वर्क डन. आणि हेच जे वर्क डन असणार आहे, ते काय असणार आहे, सिस्टमची एनर्जी असणार आहे टू ओव्हरकम द इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ ला काय करायचं आपल्याला, ओव्हरकम करायचंय, किंवा इंड्युस्ड ईएमएफ ला थांबवायचंय, की फ्लक्स त्याने काय केला पाहिजे, फ्लक्स तो अपोज करतोय ना, त्या अपोजिशनला आपल्याला काय द्यायचंय, काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं ना, किंवा अपोज नकोय आपल्याला, अपोजिशन नकोय, मग सिस्टमला तो फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी काही ना काहीतरी एनर्जी लावावी लागते. ती एनर्जी म्हणजे काय असते, W इज इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर, आणि याच एनर्जीला आपण डिनोट करणार यू ने, विच इज हाफ एल आय स्क्वेअर, यू एम म्हणा त्याला. समजलंय, नक्की समजलंय. आणि याच्यावरच बेस तुम्हाला एनर्जी डेन्सिटी काढायची. एनर्जी डेन्सिटी म्हणजे याच जर एनर्जीला आपण व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर ती येते एनर्जी डेन्सिटी. सांगते पुढे.